नमस्कार मित्रांनो, आता आपल्या सर्वांसाठी आपला मित्र उदय लाड घेऊन आला एक नवीन व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओत करतो खूप खूप स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की इथून पुढे आता चीनची सोयाबीन खरेदी ही प्रचंड वाढणार। सध्याच्या कंडिशनला ही सगळ्यात महत्त्वाची अपडेट व सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ की इथून पुढे आता चीनची सोयाबीन खरेदी ही प्रचंड वाढणार। पण इथून पुढे आता चीनची सोयाबीन खरेदी प्रचंड वाढण्यामागची कारणे कोणती आणि जर चीनची सोयाबीन खरेदी प्रचंड वाढली तर याचा परिणाम भविष्यात देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीने होऊ शकतो। जर या महत्त्वाच्या प्रश्नांची आपल्या सर्वांना जाणून घ्यायची असतील सविस्तर व अचूक उत्तरे तर आपण सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत एकदा पाहायलाच हवा व त्याचबरोबर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला आवडला तर व्हिडिओस एकदा लाईक करा आणि त्याचबरोबर इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला एकदा ऑल करा। यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो या ठिकाणी सतत। तर शेतकरी मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की इथून पुढे आता चीनची सोयाबीन खरेदी ही प्रचंड वाढणार। मग इथून पुढे चीनची सोयाबीनची खरेदी प्रचंड वाढण्यामागची कारणे कोणती आणि याचा भविष्यात देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीने होऊ शकतो परिणाम, सगळं आजच्या व्हिडिओ समजून घ्यायचे म्हणून व्हिडिओ महत्त्वाचा शेवटपर्यंत व्हिडिओ पहा एवढीच आपणास कळकळीची विनंती। बघा मित्रांनो, चीन हा एवढा महत्त्वाचा का बनला तर लक्षात घ्या, चीन हा जगातील सगळ्यात मोठा व सगळ्यात महत्त्वाचा सोयाबीन आयातक देश। जगामध्ये समजा 4000 लाख टन सोयाबीनचं उत्पादन होते तर त्याच्यापैकी 1000 लाख टन सोयाबीन एकटा चीन आयात करतो। म्हणजे जगात जेवढं उत्पादन होते त्याच्या 25% म्हणजे 1/4 आयात ही एकट्या चीनची। म्हणून यामुळे चीन हा अत्यंत महत्त्वाचा घटक सोयाबीन बाबतीत मानला जातो। सध्याच्या कंडिशनला जर बघितलं तर चीनला असं वाटते की सोयाबीनचा दर सध्या वाढलाय, तरी देखील हा जो दर आहे तो अपेक्षेपेक्षा फार कमी आहे आणि याच्यामुळे भविष्यात अमेरिकेतील, ब्राझीलमधील, अर्जेंटिनामधील म्हणजे महत्त्वाच्या देशातील कास्तकार बांधव सोयाबीनची पेरणी कमी करू शकतो। यामुळे भविष्यात आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचे दर हे वाढू शकतात असं चीनचं या ठिकाणी मत आहे। यामुळे इथून पुढे चीनची सोयाबीन खरेदी ही आपल्याला प्रचंड वाढताना दिसणार। आता चीनची सोयाबीन खरेदी ही जर प्रचंड वाढली तर याचा परिणाम भविष्यात सोयाबीनच्या दरावरती कसा होऊ शकतो हे समजून घ्या। जर चीनने मोठ्या प्रमाणात सोयाबीनची खरेदी केली तर भविष्यात काय होणार आहे, मग सोयाबीनची मागणी आणि पुरवठा याच्यामध्ये गॅप निर्माण होणार आहे आणि याच्यामुळं सोयाबीनचे दर आंतरराष्ट्रीय बाजारात $11 प्रति बुशेल्सला क्रॉस करतील तर देशातील बाजारात सोयाबीनची जी दर पातळी असणार आहे ती 4500च्या लेव्हलला क्रॉस करू शकते, जी की 100% करणार आहे। यामुळे आपल्याला मे महिन्यात देशातील बाजारात सोयाबीनचा दर जर 4500 पर्यंत पोहोचताना दिसला तर कसल्याही प्रकारचं आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मत। मग अशा परिस्थितीमध्ये आपण सोयाबीनची विक्री या दरावर करायला पाहिजे का, तर मला वाटते भविष्यात जास्त तेजीची अपेक्षा न करता जर आपण सर्वांनी 4500च्या दरावर सोयाबीनची विक्री केली आणि जर ओरिजिनल पावती घेऊन ठेवली तर मला वाटते भविष्यात भावांतर योजनेचा सुद्धा आपणास फायदा मिळू शकतो। भविष्यात देशातील बाजारात आता सोयाबीनची दर पातळी ही कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती। व्हिडिओ आपणास आवडलाय लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो या ठिकाणी सतत। शेतकरी मित्रांनो, असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना माझी शेती या आवडत्या यूट्यूब चॅनलवर सतत मिळत राहील। तोपर्यंत आपल्या सर्व शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत मानतो मनापासून खूप खूप आभार।